नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आणि आज आहे बुधवार आणि ही आहे दुपारची वेळ। 1 वाजला आहे। स्वयंपाक वगैरे झाला, माझा जेवण झालं, सगळं झालं आणि आता मी आज करणार आहे साफसफाई किचनची। तर आज खूप दिवस झाले किचनची साफसफाई करतो म्हणता पण काही वेळ मिळून नाही राहिला, परंतु आज आता म्हटलं करावंच, कारण गहू वाळू टाकले होते ते आभाळ झाल्यामुळे पुन्हा खाली आणून टाकले। खाली आणले गहू, यांनी काढून मी नेऊन टाकले, यांनी भरून ठेवले कोटीमध्ये वरतीच। आणि आता किचन साफ करणार आहे, कारण पावसाळा सुरू होत आहे, त्यामुळे डबे वगैरे घासून छान नीट लावून ठेवावं म्हटलं। चला तर मग आता साफसफाई करूया। सगळ्यांचे जेवण वगैरे झाले होते आणि आता डबे घासायला काढणार होते। तर डब्यामधलं सगळं सामान खाली करून नंतरच डबे घासायचे। तर त्यासाठी मी पहिले आता सुपारीच्या डब्यापासून सुरुवात केली आहे। हा सुपारीचा डब्बा आहे आणि रिटर्न गिफ्ट आलेला आहे मला। तर याच्यामध्ये काचेचे बाउल आहे आणि हा असा मोडी पाडला की मग असा छोटा टेबल तयार होतो आणि त्यावर हे काचेचे बाउल ठेवायचे आणि त्यामध्ये मग आपण सुपारी पण ठेवू शकतो किंवा ड्रायफ्रूट्स पण ठेवू शकतो। तर 3 याच्यामध्ये आहे आणि एक बाउल माहीत नाही कुठे ठेवून आहे वरती, तर ते आता काढेल मी आणि नंतर मग 4 एकत्र करून डबा ठेवेल छान। तर पहिले आता हा डब्यापासूनच घासायला सुरुवात करणार आहे। आणि पांढरा असल्यामुळे कसं डस्ट लवकर बसतं, त्यावर धूळ लवकर बसते आणि त्यामुळे आणि डिझाईन खूप बारीक आहे यामध्ये, तर ती ब्रशनंच साफ करावं लागते। तर खूप काही असा मळला नव्हता, म्हणून मग मी सॉफ्ट यानेच छान घासून घेणार आहे आता। आणि हे छोटे छोटे भांडे पूर्ण विम साबणाने घासणार आहे मी। आणि जे ते आपण किचनच्या वरचे जे डबे आहे माझे, ते सर्फ एक्सेल साबणानेच घासते मी, कारण थोडे चिकट येऊन असते, त्याच्या वरची झाकण जे असते ते चिकट येते। जेव्हा आपण भाजी फोडणी घालतो तर त्याचा चिकट जसा धूळ आहे तो पूर्ण डब्यावर जाऊन बसते, त्यामुळे लवकर निघत नाही। विम साबणाने पण नाही निघत आणि लिक्विड आपल्या विम लिक्विडने पण नाही निघत लवकर। जेवढं सर्फ एक्सेल साबणाने डबे चांगले चकाकतात, तेवढे एकही साबणाने चकाकत नाही। तर हे जनरल भांडे मी नेहमीचे विम साबणाने घासते, परंतु जे आपण आता किचनचे पूर्ण डबे आहे ते सर्फ एक्सेल साबणानेच छान घासून घेईल। तर आता पूर्ण भांडे घासून झाले होते, हे छोटे चिल्लरचे डबे होते ते घासून घेणार आहे आता। आणि ट्रॉलीमधले सगळे चमचे वगैरे, ती चम्मचची जी ट्रॉली असते ती साफ केली आहे मी आज, कारण त्यामध्ये पॉलिथिन पेपर टाकून आहे त्यामध्ये जाडवाला, तर तो थोडा खराब झाल्यासारखा वाटला मला, त्यामुळे मग ती ट्रॉली पण साफ करून घेतली आहे मी। तर तिथले पूर्ण चम्मच काढले होते बाहेर, ते पहिले घासून घेतले चिल्लर भांडे पूर्ण, आणि त्यानंतर मग डबे घासायला काढेल। तर पहिले आता हे पूर्ण भांडे छान कॉटनचा कपडा टाकून त्यावर आता धुतलेले पूर्ण भांडे सुकवायसाठी ठेवून देईल आणि हे पूर्ण भांडे सुकले की मग ट्रॉलीमध्ये लावून देईल आणि त्यानंतरच मग मी डबे काढेल। कारण डब्यामध्ये सगळं कसं किराणा सामान असतं आणि ते सगळं प्रत्येक वाट्यामध्ये किंवा पॉलिथिनमध्ये पहिले पूर्ण सामान काढून घ्यायचं, कागदामध्ये किंवा छोट्या वाट्यामध्ये किंवा पॉलिथिनमध्ये, आणि नंतरच मग डबे घासायसाठी काढायचे। म्हणजे मग आपल्याला जेव्हा आपण डबे घासून पुसून छान स्वच्छ करतो तेव्हा मग त्या डब्यामध्ये सामान भरताना त्रास जाणार नाही। आता हे भांडे पूर्ण घासून झाले होते आणि आता मी डबे काढेल, कारण हे भांडे सुकेपर्यंत डब्यामधलं पूर्ण सामान खाली करेल। आणि मला साफसफाई करताना किचन पहिले स्वच्छ करायला पहिले आवडते, कारण किचनमध्ये सगळा पसारा, आपला जास्तीत जास्त पसारा हा किचनमध्ये असतो, त्यामुळे किचनमधला पूर्ण पसारा आवरला की मग बेडरूम, हॉल हे स्वच्छ करायला काहीही वेळ लागत नाही, ते एका दिवसामध्ये होऊन जाते। फक्त किचन आवरायलाच 2 दिवस लागते। आणि आता सगळे डबे रिकामे केले होते। मोठे डबे मी याआधीच घासले आहे, ते खालचे ट्रॉल्या आणि खालचे खाणे मी आधीच साफ केले होते। तर आता फक्त वरचेच डबे राहिले होते साफ करायचे। तर पूर्ण डबे रिकामे करून घेतले, पूर्ण सामान अलग अलग काढून ठेवून दिलं आणि आता डबे घासायला काढले। तर डबेही मी आता रिन साबणाने घासून घेणार आहे, कारण रिन साबणाने इतके छान स्वच्छ निघतात की खूपच। रिन म्हणजे सर्फ एक्सेल साबण, तर त्याने, कारण आपण जेव्हा भाजीला फोडणी देतो तेव्हा तो जो चिकट असा त्याची वाफ असते भाजीची किंवा तेलकट जेव्हा आपण काढतो त्याची,
ती पूर्ण डब्याच्या झाकणावर जाऊन बसते, त्यामुळे काहीही खराब नाही होत, परंतु डब्याची झाकणे थोडी चिकट येतेच, त्यामुळे मग सर्फ एक्सेल साबणने लवकर निघते चिकटपणा. त्यामुळे मी सर्फ एक्सेल साबणनेच पूर्ण डबे घासून घेते. आणि जेव्हा आपण डबे घासतो ना, तेव्हा नाही का त्याला एक धुवून ठेवल्यानंतर म्हणजे डब्याला असे पाण्याचे डाग पडत नाही सर्फ एक्सेल साबणाने जर डबे घासले तर. त्यामुळे मी पूर्ण आता डबे हे सर्फ एक्सेल साबणानेच घासून घेणार आहे. आणि डबे घासल्यानंतर मग छान कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे आणि नंतर मग सुकवायला ठेवायचे आणि नंतर त्यामध्ये सामान भरायचे. आता मी पूर्ण डबे घासत होते, तर तेवढ्यात माझ्या मैत्रिणीचा पुन्हा फोन आला की आज बुधवार आहे, गजानन बाबाचं मंदिर साफ करायचं आहे म्हणून. तर मग आता मी तिला सांगितलं की जर माझ्याऐवजी कोणी जर दुसरी येणार असेल तर सांग, नाही तर ती जर नाही आली तर मग मी येईल बा म्हणून, कारण मी आज किचनची साफसफाई काढली म्हटलं. तर तिचा पुन्हा फोन आला मला की नाही बा नाही आहे, म्हणजे आम्ही दोघी तिघी जण याव तर तुम्ही याच म्हणून. तर मग हे पहिले पूर्ण डबे मी घासून घेतले आणि त्यानंतर मग मंदिरात गेली. मंगळवारी इकडे खूप पाऊस आला, इतका धूम पाऊस आला की खूप जोराचा हवा आणि तसाच पाऊसही आणि तसाच विजेचा कडकडाटही. त्यामुळे ना मंदिर खूप खराब होऊन होतं. त्यामुळे मग एवढंही मंदिर छान झाडून टाकलं आणि त्यानंतर मग पाईपने पाणी मारून घेतलं आणि मग वायपरने सगळं पाणी काढून पुन्हा कॉटनच्या फडक्याने छान पुसून घेतलं आणि अशा पद्धतीने मंदिरची पण साफसफाई केली. तर फक्त आम्ही आज 4 जणी होतो आणि त्यानंतर मग आम्हाला 2 जणी आल्या मदतीला. तरी पण आज बाया कमीच पडल्या, नाहीतर आम्ही 7-8 जणी असतो मंदिर साफ करायसाठी. तिथून आले मग घरी, मस्तपैकी छान वैष्णवीने चहा मांडला, कारण आता अंगात काही त्राण राहिला नव्हता आणि आता चहा पिण्याची गरज होती. मंदिरातून आले आता साफसफाई करून, आता चाय पितो मस्तपैकी. डबे पूर्ण घासून घेतले होते आणि सुकवायसाठी ठेवले होते मी. आणि जे काचा लावून आहे ते घासायचे होते, त्यामुळे पहिले ते घासून घेईल आणि त्यानंतर मग मी डबे लावेल. तर आता स्टूलवर चढली होती आणि स्टूलवर चढलं की मग माझा हात पुरतो. तर आणि काच पण खराब होतात लवकरच त्यामुळे. आणि 15 दिवसातून तरी ते काचं पुसून घ्यावंच लागते, नाहीतर मग आपण जर महिन्यानी 1.5 महिन्यांनी जर साफसफाई करतो म्हटलं तर जमतच नाही. ते सगळे काचं चिकट येऊन जातात आणि मग घासायला पण त्रास होते. तर आता निरमाचं पाणी थोडंसं लावलं होतं आणि त्यानंतर मग स्वच्छ म्हणजे सॉफ्टवाल्या घासणीने काचं छान घासून टाकले आणि नंतर मग कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं, पहिले ओल्या फडक्याने आणि नंतर मग सुक्या फडक्याने, या पद्धतीने. आणि पूर्ण साईडची टाईल्स पण पूर्ण घासून घेतली आणि आता ओल्या फडक्याने पहिले पुसून घेईल आणि त्यानंतर मग कॉटनच्या फडक्याने पुसून घेईल आणि त्यानंतरच मग पूर्णपणे डबे लावून घेईल. हे फक्त 3च खाण्यातले डबे साफ करायचे होते, तरी बरोबर 1:30 वाजता बसले मी, तर आत्ता 6 वाजून राहिले. कारण पहिले ट्रॉलीमधले चमचे वगैरे घासले पूर्ण आणि छोटे छोटे डबे घासून घेतले पहिलेच घरामध्ये बेसिनवर, नंतर बाहेर भांडे काढले तेवढेही घासले आणि आता काचं साफ करण्यासाठीच मला अर्धा-पाऊण तास चालला गेला माझा यामध्येच. तुम्हाला जरी व्हिडिओ पाहताना 10 ते 15 मिनटाचा जरी वाटत असेल तरी या कामासाठी मला पूर्ण बरोबर 11:15 वाजले होते हे पूर्ण काम करायसाठी. एवढी सगळी साफसूफ, घासणे, पुसणे, डबे घासून त्याला सुकवणे, त्यामध्ये सगळं सामान भरणे यासाठी. तर मी फक्त एका साईडच्या साफ करणार होती,
परंतु नंतर मला हे सगळं लावल्यानंतर माहीत झालं की उद्या जगन्नाथ बाबाची पालखी येणार आहे म्हणून. तर माझ्याकडे नाही येत पालखी, साईडच्या वांढरे काकूकडे येते. परंतु 2 वर्ष झाले. पहिल्या वर्षी ते माझ्या ओळखीचे मामाजी आले, तर ते म्हणाले तुझं घर कुठं आहे, मला पण तुझ्या घरी यायचं आहे. तर म्हणून मग नाही का माझ्या घरी येतं त्या वर्षीपासून येऊन राहिली पालखी. तर मला संध्याकाळी माहीत झालं, म्हणून म्हटलं आता हे साईडची साफसफाई झालीच आहे, तर आता दोन्ही साईडची करून टाकते बा. म्हणून मग हे सामान पहिले पूर्ण डब्यामध्ये भरून घेतलं आणि जागच्या जागी डबे लावून दिले आणि नंतर मग साईडचे दोन्ही खाणे पुन्हा साफ केले मी. तर बरोबर मला 11:15 वाजले सगळं साफसफाई करायसाठी. तर आता हे सगळे डबे मी लावून घेणार आहे, कारण सगळं डब्यामध्ये सामान सगळं भरून घेतलं आहे. सामान जरी थोडं असलं तरी पण ते डब्यात भरावंच लागते, कारण मी छोट्या छोट्या वाट्यामध्ये, काही पन्न्यामध्ये आणि जे कंटेनर होते ते नाही घासलेत. ते कंटेनर मी त्या दिवशीच घासून घेतले होते, त्यामुळे आज काय हे जे प्लॅस्टिक कंटेनर आहे हे काही घासले नाही आम्ही. फक्त स्टीलचे डबे आणि खाली जे डबे होते ते घासून घेतले आहे ते. आणि आता एवढे डबे लावून दिले आणि आता साईडचं पण आता साफ करून घेईल. तर आता त्यासाठी बरोबर सगळं पुन्हा तिथलं सगळं सामान काढा, पुन्हा बाहेर अंदर ठेवा आणि तेवढंही सामान घासून पुसून ते पुन्हा लावायचं होतं मला. तर या पद्धतीने आता या साईडचे लावले डबे आणि काही ट्रॉलीमध्ये ठेवले आहे. ते इथले काही डबे ट्रॉलीमध्ये ठेवले. तर हे जेवढे पण भांडे घासले होते तेवढे छान स्वच्छ कॉटनच्या फडक्याने पुन्हा पुसून घेतले आणि पुन्हा जिथे तिथे लावून दिले. आणि आता साईडचे जे 2 खाणे राहिले होते साफ करायचे, तर आता हाता लागली ते पण साफ करून घेते म्हटलं, कारण राहिलं मग तसंच राहून जाते. तर ते 2 खाणे साफ करायसाठी मला बरोबर 11:15 वाजले. हे 2 खाणे राहिले होते साफ करायचे, हा एक रकाना आणि साईडचा एक रकाना. तर हे सगळं सामान बाहेर काढून घासून पुसून स्वच्छ करेपर्यंत बरोबर 11:15 वाजले. आणि आता स्वयंपाक राहिला होता माझा, तर वैष्णवीला म्हटलं तू स्वयंपाक कर आणि मी हे रकाने साफ करते. तर मी हे खाणे पुन्हा घासून पुसून छान लावून दिले आणि तिने स्वयंपाक बनवला. तर स्वयंपाकामध्ये डाळ भात, पोळी आणि दह्याची कढी असा तिने स्वयंपाक बनवला होता. तर आता वाजले 11:15 आणि आता मी जेवण करून घेणार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री.